नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण एक अतिशय नवीन डिश बघणार आहोत। ही डिश अतिशय अप्रतिम चवीची बनते आणि ती तुम्हाला यूट्यूबवर कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही, कारण हे आमचं इनोव्हेशन आहे। तर चला बघूया, साहित्य खूप मोजकं लागणार आहे आणि खूप अप्रतिम चवीचे घारगे तयार होतात। इथे मी 2 सफरचंद घेतलेले आहेत, ते आपण 2 शिट्ट्यांवर उकळून घेणार आहोत। भांड्यात पाणी टाकायचं नाहीये, कुकरच्या तळाशीच फक्त पाणी टाकायचंय। हे कुकरमध्ये असं 2 शिट्ट्यांवर उकळून घ्यायचे सफरचंद आणि त्यानंतर याचं साल सहज सुटून येतं। थंड झाल्यानंतर आपल्याला हे साल वेगळं काढून घ्यायचंय। एका सफरचंदाचा गर साधारण 1 वाटी भरतो आणि त्या प्रमाणातच आपल्याला साखर सुद्धा मिक्स करायची आहे। साखरच मिक्स करा, गुळ वापरला तर घारगे खूपच जड बनतात। याआधी आम्ही भोपळ्याच्या घारग्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही एकदा नक्की चेक करा। अतिशय अप्रतिम चवीचे लुसलुशीत घारगे तयार होतात। आता इथं सालीपासून मी गर वेगळा काढून घेणार आहे। अगदी सहज वेगळा होतोय गर। 2 शिट्ट्यांमध्ये सफरचंद अगदी सॉफ्ट शिजतात। सणासुदीच्या दिवसात खूप सारे सफरचंद जमा होतात आणि मग फक्त सफरचंद कापून खाऊन खूप सगळ्यांना कंटाळा येतो। तर अशा वेळी असं काहीतरी नवीन बनवावं असं माझ्या मनात आलं आणि हा प्रयोग यशस्वी झाला। खूपच अप्रतिम चवीचे हे घारगे तयार होतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता हा गर आपल्याला मोजून घ्यायचा आहे। एका सफरचंदाचा गर बरोबर 1 वाटी भरतो। नेहमीची जी आपली वाटी असते ती बरोबर 1 वाटी गर भरतो। याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। यापेक्षा जास्त साखर वापरू नका, नाहीतर पाणी सुटेल। अर्धी वाटी साखरेत मी 1 मोठा दालचिनीचा तुकडा आणि 4 वेलची सुद्धा बारीक करून घेणार आहे। साखर मिक्सरला दळून घेतलेली आहे आणि ती आता या गरामध्ये मिक्स करायची आहे। थोडीशी चमचाभर बाजूला ठेवलेली आहे आणि आता हा गर आणि साखर मी मिक्स करणार आहे। उरलेली साखर सुद्धा नंतर आपल्याला मिक्स करायची आहे। यापेक्षा जास्त अजिबात साखर मिक्स करू नका। आता याच वाटीनं आपल्याला गव्हाचे पीठ सुद्धा मोजून घ्यायचंय। ही 1 वाटी मी यामध्ये मिक्स केलेली आहे। गराबरोबर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता 2 चमचे साजूक तूप टाकायचंय। कणभर मीठ सुद्धा मिक्स केलेलं आहे। 2 वाट्या पीठ लागणार आहे, त्यासाठी 2 चमचे साजूक तूप मिक्स केलेलं आहे। यापेक्षा जास्त तूप टाकायचं नाही, नाहीतर घारगे खूपच तेलकट बनतील। आता ही दुसरी वाटी आहे। एक वाटी सफरचंदाचा गर, अर्धी वाटी साखर आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ हे अतिशय परफेक्ट योग्य प्रमाण आहे। आता ह्याचा गोळा व्यवस्थित आपण मळून घेऊया। पाणी किंवा दूध लावण्याची काहीही गरज पडत नाही। या गरामध्ये हा गोळा व्यवस्थित मऊसर तयार होतो आणि अगदी 2 मिनिटात तयार होतो। आता आपण जी चमचाभर साखर बाजूला ठेवली होती ती सुद्धा मी या पिठात मिक्स करणार आहे। ती लगेचच मिक्स होते। अर्धी वाटी साखरेत तीच ही चमचाभर साखर आहे, वेगळी साखर घेतलेली नाही। आता या गोळ्यामध्ये ही साखर व्यवस्थित मिक्स करून पुन्हा गोळा व्यवस्थित मिक्स करूया। हा गोळा बाजूला मळून ठेवण्याची काही एक गरज नाही, लगेचच घारगे लाटायला घ्यायचे आणि हे पिठावरच लाटून घ्यायचे। तुम्हाला जर पातळ आवडत असतील तर तसेही तुम्ही लाटू शकता, फक्त ते खूपच बिस्किटासारखे कुरकुरीत होतील।
थोडेसे मध्यम जाडसर लाटले तर ते फुगून वर येतील। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूपच छान बनते। आमच्या चॅनेलवरच्या सगळ्याच रेसिपी खूपच सुंदर आणि परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत, त्या एकदा नक्कीच चेक करा। भोपळ्याच्या घारग्यांचा व्हिडिओ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, एकदा नक्की चेक करून घ्या। छोट्या वाटीने हे आकार काढून घेतलेले आहेत। तुम्ही दुसरा कुठलाही मोल्ड तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही आकार काढून घेऊ शकता। पिझ्झा कटरनी फक्त मोठ्या स्ट्रिप्स काढल्या तरी सुद्धा चालतील। मीडियम गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे। गॅस अजिबात मोठा करू नका, मीडियम गॅसवरच हे घारगे तळून घ्यायचे आहेत। हे फुगून वर येतात, पटापट फुगून वर येतात। हे बघू शकताय तुम्ही, अशा सोनेरी कलरवरच तुम्ही हे काढून घ्या। खूप झटपट बनतात। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि तुमचे घारगे कसे झाले हे नक्की सांगा। आता दुसरी बॅच सुद्धा मी तळायला घेतलेली आहे। थोडंसं मध्यम जाडसर लाटल्यामुळं हे घारगे असे फुलून वर येत आहेत। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच सुंदर नवीन रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।